विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 17 उमेदवारी अर्ज दाखल। प्रमुख राजकीय पक्षांच्या 4 उमेदवारांकडून प्रत्येकी 2 अर्ज, तर अपक्षांच्या अर्जावर सूचक अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने अर्ज बाद होण्याची शक्यता। काँग्रेसची मनधरणी करण्यात ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यश। अंबादास दानवेंच्या उमेदवारीला काँग्रेसचा पाठिंबा। प्रहारचं विलीनीकरण करत बच्चू कडूंचा शिवसेनेत प्रवेश। एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेंना उमेदवारी। जो काम करेल तो पुढे जाईल, शिंदेंचं वक्तव्य। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींना उमेदवारी, तर पक्षाने एकदा तरी विचारायला हवं होतं म्हणत अमोल मिटकरींनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली नाराजी। रिक्षावाल्यांमध्ये मराठी बोलणार नाही म्हणायची हिम्मत येते कुठून आणि आमचे मंत्री त्यांना शांतपणे मुदत देतात? राज ठाकरेंचा संतप्त सवाल। त्यांचं लायसन्स रद्द करा, राज ठाकरेंची मागणी। तुळजाभवानी मंदिरात 1 मे ते 3 मे पर्यंत व्हीआयपी दर्शन बंद। सलग 3 दिवस येणाऱ्या सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी पाहता मंदिर संस्थानचा निर्णय। रायगड हत्याकांड प्रकरणी आरोपी अनीस मालदारच्या पोलीस कोठडीत वाद। माणगाव जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली 4 मे पर्यंत पोलीस कोठडी। ऑपरेशन सिंदूर भारतानं स्वेच्छेने स्वतःच्या अटींवर थांबवलं। ऑपरेशन 72 तासात समाप्त झालं असलं तरी त्यामागे मोठी तयारी होती। राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला पुन्हा सुनावलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।